गोष्ट आहे, कोणतं पण काम करा, कोणती पण सुरुवात करा, एक छोट्या छोट्या गोष्टींनी करायचं, स्टेप बाय स्टेप. मग तुम्हाला पहिले पण सांगितलं, वर्कआउट रनिंग चालू करायची तुम्हाला, तर पहिले महिनाभर तुम्ही फक्त उठा 5 वाजता बस. ते काहीच कामाला नाही आले माहिती का, कारण की त्यांनी पोटावर इफेक्टच पडला नाही. आपण 50-50चे सेट मारले तरी काहीच कामाला नाही आले ते. त्याच्यानंतर যদি आपण लेग शेपल याच्यावर ताण पडेल. आज आहे 365 दिवस चॅलेंजचा 268 दिवस आहे. तर आज त्याच्याने लाईटच चालू नाही केला अलीकडचा, त्याच्यामुळे अंधार आहे आज. हे बघा, कारण इकडचं लाईटच चालू नाही, अलीकडचं एक केलं नाही. नाही तर अलीकडचं चालू केला ना तर उजेड राहतात तो, पण काय म्हणतो आज कसं काय नाही केला. तर चला ग्राउंडवर आलो आपण, कारण काय आला नाही आज पण. तर आपल्यामध्ये सेल्फ चॅलेंज आणि सेल्फ डिसिप्लिन कसं आणायचं, तर सगळ्या लोकांना तर आणायचं आहे, सगळ्या मुलांना, लोकांना, सगळ्यांना तर डिसिप्लिनमध्ये राहायचं आहे. पण सेल्फ ह्याच्यामध्ये फिटनेसमध्ये राहायचं आहे, पण राहता येत नाही. थोडे दिवस राहते, त्यानंतर बंद होऊन जातं लगेच. का हे असं का होतं? कारण की लई जण बघतो, लई जण लोक किंवा मुलं चालू करते, आज करते, 10 दिवस करीन, 15 दिवस करीन, त्याच्यानंतर एक दिवस गॅप पडला गायब लगेच, त्याच्यानंतर पूर्ण सोडूनच देते डायरेक्ट. होत नाही. तर होत का बरं नाही, त्याचं मेन कारण आहे काय होतं असं माहिती का, कारण की एकावर निर्णयावर ठाम काऊन राहत नाही लई लोक, तर चुकी करते. कारण की डिसिप्लिन तयार करायला आणि कन्सिस्टन्सी तयार करायला एक नियम असतो, त्या नियमाने बरोबर चाललं तर बरोबर डिसिप्लिन काय हे नाही असं काय म्हणते त्याला, ते गुण नाही तर तो सवय. डिसिप्लिन हळूहळू करू 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 ती डिसिप्लिन लागतं, तयार करणं लागते. आपली डिसिप्लिन आपल्या जीवनात नसती, ती तयार करणं लागते, हे मेन फंड आहे. तर असं एका गोष्टीवर टिकून कसं राहायचं, की सगळ्यात मेन प्लस पॉईंट काय करते, आता सपोज आज ग्राउंडला यायचं आहे, ग्राउंड चालू करायचं आहे, लगेच आता काय करणार, एखादा मोटिवेशनल व्हिडिओ बघणार, नाही तर काहीतरी बघणार, नाही तर डॉक्टरने काही सांगितलं तर लगेच चालू करणार नाही. आपल्याला करायचं लगेच साखर बंद करायची, लगेच सकाळी सकाळी लगेच शूज बीज आणायचा, लगेच रनिंगला जायचं, रनिंग केलं लगेच वॉर्मअप करायचा, लगेच हे करायचं. हप्ताभर करशान, हप्त्यानंतर परत झिरो. लय 99% लोकांचा हाच प्रॉब्लेम आहे, हप्ताभर लगेच झिरो होऊन जातं. झिरो झालं पण होतं का, तर एक गोष्ट आहे, कोणतं पण काम करा, कोणती पण सुरुवात करा, एक छोट्या छोट्या गोष्टींनी करायचं, स्टेप बाय स्टेप. मग तुम्हाला पहिले पण सांगितलं, वर्कआउट रनिंग चालू करायची तुम्हाला, तर पहिले महिनाभर तुम्ही फक्त उठा 5 वाजता बस, दुसरं काहीच करायचं नाही. कारण की तुम्ही दुसरं पण केलं ना, बॉडी लगेच हे आळस येतो, बॉडी लगेच आराम मागते. त्याच्यामुळे काय आहे, बॉडी आणि माइंडचं कॉर्डिनेशन राहून द्यायचं नाही. ते राहिलं तर लगेच सिग्नल देते, थांबून जा. एका दिवसाने काय होतं, एका दिवसाने काय होतं हे पण तुम्हाला सांगितलेलं आहे. ते काय होतं, फक्त सवय लावा एकदा लवकर उठायची, फक्त बस. वर्कआउट करू नका तुम्ही, काहीच करू नका, फक्त उठा बस. झोपायचं नाही, फक्त उठायचं. महिनाभर सवय लागली, त्याच्यानंतर वॉकिंग चालू केली, हळूहळू करता मग जॉगिंग चालू करायची, जॉगिंग केली हळूहळू, मग तसं एक एक स्टेप करता 2-3 महिन्याने वर्कआउट चालू करायचं हळूहळू. तसं काय होतं, वर्कआउट चालू केलं तर बॉडीला पण सवय लागते आणि आपल्याला पण सवय लागते. तर हेच मेन गोष्ट, डिसिप्लिनचं मोठं टार्गेट ठेवा तुम्ही आणि पण छोटी स्टेप घ्या, हे मेन फंड आहे.
कधी पण आपण पण 365 दिवस चॅलेंज करतो ना, तर हेच आहे ते पूर्ण 365 दिवसचं एका वर्षाचं टार्गेट घेत नाही आपण. ते पर डेचं एक एक चॅलेंज घ्यायचं. आजचा दिवस आपल्याला परफेक्ट बनवायचा आणि आज परफेक्ट काय करू शकतो आपण हे बघायचं. पुढचा विचार सोडून द्यायचा. पुढचं मेन टार्गेट काय बघितलं ना, तर लय मोठं वाटतं ते आणि माणूस लगेच मध्येच हार मानून टाकतो. हे मेन गोष्ट आपण कंप्लीट करू राहिलो म्हणून सांगू राहिलो की आज 258 दिवस आहे कंटिन्युटीमध्ये. एक पण दिवस खाडा नाही, एक पण दिवस सुट्टी नाही, एक पण दिवस रूल ब्रेक नाही केला. हे मेन फंडा. असं छोट्या छोट्या गोष्टी सुरुवात करा. एक दिवशी मोठी गोष्ट होतीच ती. फक्त कंटिन्यू करा, पण डेली करायचं. थोडं का होईना पण डेली करायचं. हे मेन गोष्ट आहे. आणि एक सांगतो तुम्हाला, जर नॉर्मलमध्ये वर्कआउट करत असता तुम्ही, एक दिवस सुट्टी पडली समजा, तर त्या दिवशी जाऊन वॉकिंग तर करा संध्याकाळी, नाही तर काहीतरी डिप्स मारा, पुलअप्स मारा, काहीतरी करा. म्हणजे थोडं जिथं तुम्ही पर डे 50, 60, 70, 100% काम करते, तिथं त्या दिवशी जाऊन 10% तरी करा. फक्त मोमेंटम राहतो. म्हणजे एकदा मोमेंटम तुटला तर मग परत मग म्हणते एका दिवसाने काय होतं, एकदा गॅप पडला तर मग गॅप परत पुढच्या वेळेस पडतच जातो. हे मेन गोष्ट आहे. त्याच्यामुळे मोठं टार्गेट ठेवा आणि छोटी स्टेप ठेवा. चला. वॉर्मअप झाला कंप्लीट आपला. वॉर्मअप कंपल्सरी. तर आता काय करायचं, जॉगिंग करायची आपल्याला. कारण की आज आहे शनिवार. शनिवारी उद्या काय करायचं आपल्याला, हिल ट्रेनिंग, नाहीतर आज लॉंग आहे आपलं उद्या. तर उद्या लॉंग असल्याशिवाय आज काय करायचं, आज थोडं कूल डाऊन आहे. तर आज आपण बघितलं तर आज आपण ॲप्स मारणार आहे. कारण की ॲप्स वर्कआउट लय दिवस झालं मारला नाही आपण. आणि उद्या आपण असं म्हणजे हार्ड वर्कआउट आहे. ज्या दिवशी हार्ड वर्कआउट असला त्या दिवशी कधी स्ट्रेंथ नाही तर लॉंग असलं त्याच्या आदल्या दिवशी थोडासा लो म्हणजे कूल डाऊन वर्कआउट करायचा आणि फुल बॉडी स्ट्रेचिंग करायची. आणि आज संध्याकाळी गेला ना तर मालिश करणं लागेल. त्याच्यामुळे उद्याचा परफॉर्मन्स ओके होऊन जातो. कधी पण एक गोष्ट सांगा, तिळाचं तेल असतं बघा. मी दुसरं मार्केटचं बघितलं, हिमालयाचं बघितलं, किंवा अजून एक कोणती कंपनी होती राव, मागे एकदा आणलं ते, त्याच्यापेक्षा पतंजलीचं तेल आहे. एकदम ते घट्ट पण असतं आणि क्वालिटी पण बेस्ट आहे त्याची. आणि कमी किंमत, ह्यांच्या डायरेक्ट अर्धी किंमत आहे आणि ह्याच्यापेक्षा डबल जास्त आहे. कारण की हिमालयाची त्याची एवढीच बॉटल 60-70 रुपयाला भेटते आणि तिची जेवढी मोठी बॉटल भेटते 70-80 रुपयाला मोठी. आणि तेच तेल बेस्ट आहे. कारण की मी 1-2 वर्षापासून तेच वापरतो. त्याच्यामुळे म्हटलं ते तेल एकदम बेस्ट आहे. तर चला आता काय करू, जॉगिंग करू आणि मग आजचा वर्कआउट काय करायचं ते बघू.
तर आपण जॉगिंग केली बॉडी गरम होण्यासाठी. तर चला बॉडी आता गरम झाली, आजचा वर्कआउट काय ते बघू. आजचा वर्कआउट आपण करणार आहे ॲप्स वर्कआउट. ॲप्स वर्कआउटचा मेन फंडा काय माहिती आहे का, इदलची चरबी असती आणि इदलची चरबी असती, बेली फॅट असतो. बेली फॅट म्हणजे हा इदलची साईज इदलची, आणि स्टमक फॅट म्हणजे हा इदलची साईज. कारण की सगळ्यात मेन अवघड म्हणजे स्टमक फॅट आहे. इदलची चरबी लगेच उतरून जाईल तुमची इदलची, पण ही चरबी म्हणलं ना, ही चरबी उतरतच नाही लवकर, लय लय परेशान करते ही चरबी. त्याच्यामुळे समोरून जे वाढली पोट तर ते वाढून नका देऊ. एकदा तर वाढलं पोट ते कमी होत नाही लवकर. साईडचं तरी होईन दिसतं लगेच, पण हे समोरचं पोट कधीच कमी होत नाही लवकर. तर हे मेन फंड आहे. तर चला आज काय करणार आहे, ॲप्स मारणार आहे आपण. तर ॲपचे कोणकोणते प्रकार आहे आणि सुरुवातीपासून एंडपर्यंत कसे मारायचे, किती किती सेट मारायचे हे आज बघणार आहे. तर चला. तर आपण डेमो म्हणून एकदम रिलॅक्स होण्यासाठी 2 सेट मारले 50-50चे ॲप्स वर्कआउट. तर याने 50-50 मारले तरी बॉडी ॲप्सला काही इफेक्टच पडत नाही. तर कोणता ॲप्स वर्कआउट करावं, थोडंसं ॲडव्हान्समध्ये करू, कारण की हे असे ॲप्स मारले ना, असे हजार सेट मारले तरी आपल्याला काही इफेक्ट पडत नाही. हां, बिगिनर असलं तर पडन, पण आपल्याला काही पडत नाही. तर आता वेगळ्या ॲप्स करू जेणेकरून आपल्या पूर्ण स्टमक असते ना, पोट, त्याला ताण पडन तो. तर चला. एक आयडिया आली, वेट घेऊन एक ॲप्स मारते. आपण एक व्हिडिओमध्ये बघितलं होतं, सेम पोझिशन आहे, वेट घेऊन आपण मारता येतं. तर चला थोडंसं जुगाडमध्ये बघू. ह्याला हे बारीक वेट आहे आपलं, कमी, ते आपलं मोठं आहे, हे कमी आहे, 5-1 किलोपर्यंत आहे, 5-6 किलो. त्याचं बघू, तोपर्यंत इथं ठेवून देऊ. तर आपण जॉईंटनी ॲप्स मारते ना ते मारू. त्याच्यानंतर मग ते ॲप्स वर्कआउट झालं तर मग याचं जुगाड बघू आपण. चल, तर सपोर्टिंग ॲप्स मारू आपण थोडं. लेडीज जनरल आहे का? तर आपण सपोर्टिंग ॲप्स मारू. काढून
वर्कआउटिंगचे आपण 20-20चे 5 सेट मारले आपण. हे आपलं ॲप्स वर्कआउट. आता एक तो जुगाडमध्ये बघायचं आहे ते वर्कआउट कसं आहे ते बघू आज. त्याचे वजन किती असणार? 5 किलो आहे ना. हे शोल्डर पोटाची संबंध पाय बेंड कर ना. याच्यावर ताण पडेल का? ते तसं चला शूज घालून मारू आता. डेमो मारून बघितला. तुमच्या इथं हे होतंय का? तर आपण ही एक्सरसाइज केली. त्या पहिल्या 2 एक्सरसाइजपेक्षा हिनी कमी एक्सरसाइज होती पण पोटाला लगेच ताण पडला. मग त्या एक्सरसाइजने ताणच पडत नाही. त्याच्यापेक्षा इथून पुढं आता त्या वर्कआउट कट करून टाकायच्या. त्या आता थोडं ॲडव्हान्समध्ये बघायचं. नाही त्याने मारून राहिलो त्याने इफेक्टच पडत नाही. तर चला आता काय करू, ॲप्स वर्कआउट हा कंप्लीट झाली. आता वेगळा ॲप्स वर्कआउट कोणता आहे ते बघू. तर चला दुसरा वर्कआउट चालू करू.
तर चला, ॲप्स वर्कआउट मांडच गळून गेला पूर्ण. तर आजचा ॲप्स वर्कआउट आपला कंप्लीट झाला, कारण कूलडाऊन वर्कआउट होता आज. तर आता काय करू, स्किपिंग मारू. चला चल ना, काय वेगळं सांगितलं. स्किपिंग आहे. चला सेम आपण इकडं स्किपिंग मारू. काय आलं, आपण रेग्युलर जागेवर मारू, कारण की ह्याच्यावर फटका बसतो. पण सगळ्यात बेस्ट एक्सरसाइज मला हीच वाटते स्किपिंगची राव. हे ॲप्समध्ये काही इफेक्ट तर पडत नाही आणि नाटकच जास्त आहे याच्यामध्ये. याच्यामध्ये कसं बेली फॅट खपकन उतरून जातो लगेच.
स्किपिंग मारली आपण, तर एक गोष्ट आहे, आपण जे पहिले ॲप्स मारले ते काहीच कामाला नाही आले माहिती आहे का. कारण की त्यांनी पोटावर इफेक्टच पडला नाही. आपण 50-50चे सेट मारले तरी काहीच कामाला नाही आले ते. त्याच्यानंतर जे आपण लेग शेपल केले नाही ते त्यांनी आणि ॲप्सनी या दोनच याने इफेक्ट पडला. त्याच्यामुळे हे दोन पहिले सुरुवातीचे ते हे केलं ना आपण ॲप्स वर्कआउट, ते बेसिकसाठी आणि नवीन बिगनरसाठी ओके, पण आपल्यासाठी झिरो इफेक्ट आहे. तर झिरो काहीच इफेक्ट नाही पडला त्याचा आपल्याला. तर ही गोष्ट आहे. त्याच्यामुळे स्किपिंग बेस्ट आहे. त्याच्यामुळे की स्किपिंगच आपण का प्रेफर करतो, कारण की त्याने बॉडी फॅट लवकर कमी होतो, बेली फॅट कमी होतो आणि मारायला पण मूड येतो. हे मारू राहिलो आपण 50 मारले तर साले मानच दुखू राहिली, पोटावर का ताणच पडत नाही. त्याच्यामुळं हे दोन एक्सरसाइज कट केला आपण. इथून पुढं आपण स्किपिंगवर भर देणार आहे आणि दुसरी एक्सरसाइज भर देणार आहे. डिलीटच झाल्या त्या, काही कामाच्या नाही त्या. तर चला आता काय करू, नेक्स्ट वर्कआउट आपला आहे सपाटे. तर सपाटे मारू. तर जवानी भारत के नागरिक नहीं हो तो अरे बाप त्यो यो डायरेक्ट असं बोलायला लागला त्यो माहित तोंडा का डायरेक्ट इकडे घेतला. आता काय करावं. मेरा पेशा आहे बदमाशी. सपाट पुढून आधीच माझे भरलेले. चला सपाटे कंप्लीट झाले. तर आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. आता काय करू, फुल बॉडी स्ट्रेचिंग करू आणि काही नाही. ॲप्स तर मारले आज, तर फुल बॉडी आज स्ट्रेचिंग करू. चला हॅलो हां स्ट्रेचिंग दे. याला डायरेक्ट मी ते गोधडीच बनवत होतं.
तेच आता जायचंय कांचनवाडी झाडातून खतम होतो मालिश हे नाही कसं मालिश मशाज चला आजची फुल बॉडी स्ट्रेचिंग झाली तर जायची तयारी करू आता जायची तर फरक पडतो बॉडीचा पेन होऊन जातो मग थोडं मला मालिश केली मसाज केली हे केली ते केली ना तर रिकवर होऊन जातो आजचा वर्कआउट झाला कंप्लीट तर भेटू नेक्स्ट व्हिडिओला नेक्स्ट टॉपिक सोबत बाय